काढणे स्टॉपला निघाली होती. काढणे स्टॉपला जात असताना बागलवाडीतनं पुढे आल्यानंतर जो घोडावाला होता तो घोड्यावरती बसला होता आणि जो गादीवाला होता तो डोक्यावर गादी घेऊन चालत होता. तवा काढणे गावातील तुपेवाडीत 4-5 गृहस्थ गेली होती. ती गृहस्थ त्या दृश्य पाहून काय म्हणली, ऐका, जो घोड्यावरती बसलाय तो मालक आहे आणि जो डोक्यावर गादी घेऊन जातोय तो नोकर आहे. बघा पुढे आल्यानंतर बघा पुढे आली तर काढणे उलटून गेली तर पुढे नदीच्या अलीकडे उजव्या साईडला आंब्याचं झाड आहे का महिला मंडळ? हाय ना? हाय, मला माहित तसं आहे. तुम्हाला माहित आहे का? उजव्या साईडला आंब्याचं झाड आहे का? माझं लक्ष आहे, तुमचं नाही ना का? तुम्ही 24 तास या गावात असता तरी बी तुम्हाला माहित नाही. उजव्या साईडला आंब्याचं झाड आहे का? हाय. त्या झाडापाशी ऊन खूप होतं. उन्हामुळे त्या दोघांनी ठरवलं विश्रांती घ्यायची. दोघंही तिथं थांबले आणि जो गादीवाला होता त्याने मस्तपैकी गादी हातरल्याने दिली ताणून आणि जो घोडावाला होता तो घोड्याला घालू लागला सारा. बघा तवा काढणे गावातील पोरपुरी कुठं निघाली, तिथं तळमोलाला, कॉलेजला म्हणा, शाळेला म्हणा. ते दृश्य पाहिल्यानंतर काय म्हणली बघा, जो गादीवरती झोपलाय तो मालक आहे आणि जो घोड्याला चारा घालतो तो नोकर आहे. दृष्टांत संपला, सिद्धांत लक्ष देऊन आहे का? घोडावाला कुठल्या गावचा होता आपल्याला माहित होतं का? नव्हतं. गादीवाला कुठल्या गावचा होता आपल्याला माहित होतं का? नव्हतं. तरी सुद्धा आपण काय लावला? संबंध लावता. तुकडे काय म्हणता? कोणाचा कोणाशी नगर संबंध आहे सुद्धा मुद्दा आईचं नाही. आत्मा आणि देह वेगवेगळ्या. महिला म्हणा आत्मा माहित आहे का? तुम्हाला आहे का आत्मा? आहे ना? तो कसा आहे? आहे ना आत्मा? कसा आहे आत्मा? अमर आहे. आणि देह कसा आहे? नाशिवंत देह जाणार सक कोणी सुद्धा राहणार नाही. महिला मंडळ राहणार असला तर मला बी सांगा. मी आण्याला जात नाही, कर्नाटकाला जात नाही, रामेश्वरवाडी जात नाही. तुमचा तर कोण हितच आहे. प्रत्येकाला जायचं. महिला मंडळ एक गोष्ट सांगते, तुम्ही आपला आहे म्हणून तुम्हाला सांगते, मी या गावातले म्हणून सांगते. ऐका, मी एका गावात कीर्तनाला गेलते. या भागात नव्हतं, त्या भागात गेलते. कोल्हापूर जिल्ह्यात कीर्तनाला गेले आणि कीर्तनाला गेल्यानंतर कीर्तनात मी असंच म्हटलं, या गावातली 7 दिवसात मरणार खायचं. असं म्हटल्यानंतर काय सांगू, आगा त्या इतक्या जोरात रडायला लागले की काय सांगू बाया. म्हणलं ह्यांना काय झालं? असल्या जोरात रडायला लागल्या. म्हणलं बाई उगीच बोलली. पण त्यात एक आजी बाई होती, एक म्हातारी होती. ती एकटीच हसत होती. म्हणलं आजीला काय चावलं? आजी का हसायला लागल्या? म्हणलं माझं काय चुकलं का आजीला गेलं काय चुकलं? माझ्या डोक्यातनं काय जात नव्हतं. कीर्तन करत होती, कीर्तनात तत्त पप्प व्हायला लागलं. म्हणलं आजी का असेल असेल, आजी का एवढाच माझ्या डोक्यात विचार होता. कीर्तन संपलं. सत्यानं कीर्तन असल्यावर कीर्तन झाल्यानंतर पोटपूजा होते. जेवण होतं. महिला मंडळ आधी बुवा माणसाला जेवाय घातलं आणि बुवा माणसं गाडी जाऊन बसली. मी तेवढी तिथंच उभी राहिली. हो काय सांगू तुम्हाला, आजी जिथं जेवाय बसली होती तिथं एक कट्टा होता. त्या कट्ट्यावरती मी जाऊन बसली. म्हणलं आजीचं कधी होते बघावं. आजीला विचारावं ती का हसली. आजीला जेवण कधी होतं ह्याची वाट बघत मी त्या कट्ट्यावरती बसली होती. काय सांगू तुम्हाला, अशी बघत बसली होती. तिथल्या 4-5 बायका म्हणायला लागल्या किती हावरत मुलगी आहे, कशी टका बघते. अगं बाया जाऊ दे, कीर्तनकाराला गादी किंमत. एकदा गादीवरनं कीर्तनकार खाली आला की कीर्तनकाराला किंमत नाही. म्हणलं जाऊ दे, आजीच होऊ दे मग बघू यांना. आजी हात धुवाय गेली. मी बी आजीच्या पाठीमागं हात धुवाय गेली. आजीला म्हणलं आजी. आजी म्हणली कोण ग बाया तू? आजी अगं मीच कीर्तनकार. आजी म्हणली तुम्ही महाराज बोला की बोला काय काम आहे? म्हणलं
महाराज होय पण असू दे ऐक की. म्हणलं मग मी कीर्तनात असं म्हणलं की या 7 दिवसात या गावातली मरणार हायत. सगळी रडायला लागली तूच का हसत होतीस? आजी म्हणली महाराज तुम्हाला सांगते. म्हणलं आजी तू मला सांग. कोणाला सांगत नाही फक्त तू आधी मला सांग. आजी म्हणली महाराज कोणाला सांगायचं नाही. म्हणलं कोणाला सांगणार नाही पण तू तेवढी सांग. आजी म्हणली महाराज कान इकडे करा. म्हणलं हा कान मी तिकडे करते पण तू सांग बोल. कान तिकडे केला. आजी म्हणली महाराज अहो काय सांगू मी काढले गावची नाही मी आहे बागलवाडीची. अगं बाया म्हणलं आजी तू काढले गावची आहेस नाही तर बागलवाडीची आहेस. एक ना एक दिवस जायचंच आहे. कोणीही राहणार नाही. प्रत्येकाला जायचं आहे. आत्मा आणि देह वेगवेगळं आहे. त्यावेळी तू काय म्हणता जर तुला यातून बाहेर पडायचं असेल तर एकच करायचं. काय करायचंय ते म्हणजे नामस्मरण नामघोष. तर तुम्ही यातून बाहेर पडशील. काढणे गावातल्या महिला मंडळ सांगू का तुम्हाला. एकतर मी आधी आण्यात असली तरी लहानपणापासून आण्यात असली तरी कन्नड बोलती. माझ्या तोंडात कन्नड शब्द लय येतात. बोलू का मी महिला मंडळ बोलू का बोलू का. उठरी उठायची नाही जेवला नाही का काहीतरी म्हणा. जेवला असला तर जेवला का सगळी. तुमचं माझं तसं होऊ नये म्हणून मी कन्नड बोलली नाही. कानाडी नाही केला मराठी भरताळ. तुमचं माझं तसं झालं की झालं. ऐका एक उदाहरण सांगते तुमचं माझं तसं होऊ नये. ऐका महाराष्ट्रातलं पोरग आणि कर्नाटकली पोरगी. ऐका नाही का महाराष्ट्रातलं पोरग आणि कर्नाटकातली पोरगी बघण्याचा कार्यक्रम झाला. बघता बघता शुभमंगलम सावधान झालं. लग्न झालं. 9 दिवस निघून गेलं. बघता बघता 5 वर्ष लग्नाला झाली आणि लग्न झाल्यानंतर झाली दोघांची भांडणं. आता महिला मंडळ भांडणं कशी असतात तर तुम्हाला माहित. माझं काय लग्न झालेलं नाही मला माहित नाही. एवढं भांडणं कशी असतात तुम्हालाच माहित. भांडणं झाले. महाराष्ट्रातलं वर्ग रागानं बोलला. आता तो आधीच राग आपल्या गावात आपल्या भागातली पोरं रागाटत असतात. राहायचं असलं तर रागायचं निघून जा निघून जा. एवढा हात केला म्हणलं त्या पोरीला असं वाटलं की ह्यो मला घराच्या बाहेर जाऊ म्हणतोय. असं म्हणल्यानंतर कर्नाटकाची मुलगीनं बॅग भरली घेतली आणि गेली कर्नाटकला. थेट कर्नाटकातलं. आता महाराष्ट्रातलं पोरग चिंतेत पडलं. म्हणलं महाराष्ट्रात आधीच पुरीचं हाय दुष्काळ म्हणून आणली कर्नाटकातली करून आता दुसरी कशी करायची. हिला गोड बोलून घेऊन यायला पाहिजे. महाराष्ट्रातल्या पोरानं एक नंबर टेस्टी पकडलं थेट घातलं कर्नाटकात घातलं. ऐका महिला मंडळ कर्नाटकात गेल्यानंतर जात असताना कंडक्टर काकाला एवढं सांगितलं होतं बायकून आपल्याला हत्तूर गाव सांगितलं होतं. काय सांगितलं होतं गाव हत्तूर सांगितलं होतं. हत्तूर. आता हत्तूर गावात मला सोडा. कोण म्हणतं महाराष्ट्रातलं पोरग म्हणतं. कंडक्टरला काय होतं पैसे. कंडक्टरनं घराघर गोल 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 फिरून त्या हत्तूर गावात आणून सोडलं. हत्तूर गावात सोडलं. सासूनं मस्तपैकी पाहुणचार केला. खायला बिला घातला. दोघे रिटर्न यायला निघाली. महिला मंडळ कुठे यायला निघाली महाराष्ट्रात यायला निघाली. पण महाराष्ट्रातलं पोरग खूपच हुशार होतं. तो म्हणला परत आमच्या दोघांची भांडणं झाली. परत ही रुसून गेली तर आता जेवढा वेळ लागला तेवढा वेळ लागणार नाही. शेजारची गावं नाही नसाय पाहिजे. म्हणून महाराष्ट्रातल्या पोरानं आपल्या बायकोला विचारलं होय का शोधतात कोणता. ती म्हटली यानंद्री. तो म्हणला हा यानंद्री वय बरं असू दे. परत पुढच्या स्टॉपवर गेल्यानंतर परत विचारलं होय का हा स्टॉप कोणता. ती म्हणली यानंद्री. तो म्हणला हा आमच्याकडे कसं मस्करवाडी नंबर 1 मस्करवाडी नंबर 2 तसं यांच्याकडे यानंद्री 1 असेल आणि यानंद्री 2 असेल. सोडून दिलं. परत पुढे गेल्यानंतर परत पुढच्या स्टॉपला विचारलं होय का हा स्टॉप कोणता. ती म्हणली आनंदरी. आता मात्र महाराष्ट्रातल्या पोराला राग आला. महाराष्ट्रातलं पोरग
मुलं. बघताय काय, तिच्या गालावरती 4 बोट उठली. ती म्हणली या कोणीतरी. तो म्हणला आधी जर हे गावाचं नाव सांगितलं असतं तर तुझ्या कानाखाली वाजली असती का. अहो काय सांगू, तिच्या गालावरती 4 बोट उठली. आधीच ती काळी काळी पिट्ट होती. कर्नाटकातल्या बायका पोरी कशा असते त्या महिला मंडळ, काळ्या काळ्या चित्त. माझ्याकडे बघू नका, मी तशी हाय बोलू. ती लय काळी होती. आता 4 बोट उठल्यानंतर तसंच म्हणणार या कोणीतरी. म्हणजे ती काय म्हणली होती का मारलं. पण महाराष्ट्रातलं पोरग काय वाटलं, ते गावाचं नाव आहे. आता महाराष्ट्रातलं पोरग म्हटलं आधी जर या गावाचं नाव सांगितलं तर तुझ्या कानाखाली वाजली असते का. म्हणून सांगते महिला मंडळ, मी कन्नड बोलू का, नाहीतर एखादं उठून आलं म्हणजे माझा आधी जीव कोंबडी एवढा आहे. हो आधीच मी बारीक झाली, केवढीशी दिसते बघितलं का. मग एखादं उठून आलं तर कसं व्हायचं माझं. म्हणून विचारलं बोलू नका कन्नड. बोलतेच आता, बोलू नका. एकदा म्हणा की बोला. आता कन्नड आजी तिच्याकडे बघायचं माझ्या. ती जसं करेल तसं करायचं आपल्याला. हा कै मेलवाडी हाय का. हा कै 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 हाय का कै. अगं बाया हात आहे का. हात वर करा. हात वर करा की अगं बाई. खरं सांगत्या, जर मला कोण चुकून हात खाली ठेवला, मला माहिती आहे ना आमचं दिसत नाही, पण जर कुणी मला हात खाली चुकून ठेवला, उद्या काय मला फोन करायचा नाही. उद्या माझा पेपर हाय त्यामुळे मी काय फोन उचलणार नाही. हात असा झाला की मला सांगायचं नाही. मग सगळ्यांनी हात वर करायचं. करा हात वर. तट्ट्यावर सगळे सगळे तरुण मंडळ वर हात करा वर. अजून दोन्ही हात करायचं. दोन्ही सगळ्यांनी दोन्ही हात खाली पण घेतलं. बघा महिला मंडळ पुरुष मंडळ फक्त 1 मिनिट हात वर करायला सांगितला होता, आपल्याला जमलं नाही. आपला हात दुखायला लागलं. मगाशी 2 तास वर हरिपाठात कशी नाचली ती, आता कीर्तनात कसा दळला आहे बघितलं का. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार. ऐका, 6वा आणि शेवटचा धाक
दास म्हणून सेवा करायचंय. त्यांच्या चरणी लाग, त्यांची सेवा कर. दासी म्हणून त्यांची सेवा कर. संतांच्या चरणी लाग, त्यांची दासी म्हणून सेवा कर. तरच यातून बाहेर पडशील. ऐका, अभंग कसा बसा सुटवण्याचा प्रयत्न मी केला. आता एकदा ताडवसा फक्त अर्धा तास घेणार. हाय का कणा तुम्हाला? ताडवसा ताट गाड सपने कीर्तन सपत आले. फक्त ताडवसा. ऐका, जरा माझ्या माईचा आवाज वाढवा. कान माझ्याकडे करा आणि नीट लक्ष देऊन ऐका. 2000 वर्ष पूर्वीचा इतिहास आजपर्यंत तुम्हाला कोणी ना सांगितलेला आणि तुम्ही कधी न ऐकलेला असा इतिहास, 2000 वर्षापूर्वीचा इतिहास. नीट लक्ष देऊन ऐका. आपल्या भारत देशाला एकूण 7 नावाने ओळखलं जातं. आर्यवर्त, जम्मू-काश्मीर, ही वर्ष, अजनाम वर्ष, हिंदुस्थान, भारत आणि इंडिया अशा 7 नावाने आपल्या भारत देशाला ओळखलं जातं. आपल्या भारत देशामध्ये एक चक्रवर्ती राजा होता, ज्याचं नाव चक्रवर्ती राजा अशोक सम्राट. अशोक सम्राटांकडे इसवी सन पूर्व संपलं आणि इसवी सन सुरू झाला. शक सुरू झालं. आपल्या भारत देशात हिंदू धर्मामध्ये पंचांग आहे. त्या पंचांगामध्ये शक्य आहे ते शक सुरू झालं. आपल्या भारत देशामध्ये 320 साले उज्जैन घरचा अरिहंताचा लहान भाऊ विक्रमादित्य भारताच्या दिल्लीच्या गादीवरती बसला. ऐका, 455 साले आपल्या भारत देशामध्ये स्कंदगुप्त नावाचा राजा मिळाला. 712 साली इसवी सन पूर्वानंतरचे सगळ्यात मोठे आक्रमण ते 712 साली अरबांनी आपल्या भारत देशावरती केले. ऐका, 886 साली आपल्या भारत देशामध्ये कडकमधून भरत नावाचा राजा मिळाला. 982 साली आपल्या भारत देशामध्ये चोळ साम्राज्याला सुरुवात झाली. 1001 साली आपल्या भारत देशामध्ये मोहम्मद गझनीने आक्रमण केले आणि दिल्लीच्या गादीवरती तो स्वतः बसला. हाच मोहम्मद गझनी 1025 मध्ये सुरतवरती आक्रमण करतो, गुजरातवरती आक्रमण करतो. ऐका, स्वर्गीय सोमनाथाच्या मंदिरातलं महाराज सर्व काही सोनं महाराज ते लुटून येतो. नीट लक्ष देऊन ऐका. हा इतिहास आहे, कधीतरी वाचायचा. नीट लक्ष देऊन ऐका. 1191 साली आपल्या भारत देशामध्ये सर्वात मोठी लढाई झाली, जिला आपण आता तराईची लढाई म्हणतो. त्या लढाईमध्ये सम्राट पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद गझनी यांचं घनघोर असं युद्ध झालं. युद्धामध्ये सम्राट पृथ्वीराज चव्हाण यांनी मोहम्मद गझनीला 17 वेळा पराभूत केलं आणि मला सोडून दिला. ऐका, परत 1192 साली परत यांचं युद्ध झालं, पण दुर्दैव असं झालं. ऐका, सम्राट पृथ्वीराज चव्हाण यांना मोहम्मद गझनी कटाकू दिले, चप्पल दिले, पकडून अफगाणिस्तानला नेलं महाराज आणि त्यांचे डोळे काढण्यात आले. कधीतरी इतिहास वाचायचा, मुक्त वाचू नका, त्याचं समजून घ्या. कधीतरी इतिहास समजून घ्या. 1236 साली आपल्या भारत देशाच्या इंग्रजांच्या गादीवरती प्रथमच एक स्त्री बसली, जिचं नाव राणी सुलतान. 1274 साली त्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला. असे एक संत सम्राट ज्ञानोबांचा जन्म तिथं आपल्या या ठिकाणी झाला. 1274 साली झाला त्यांचा जन्म झाला. ऐका, 1291 साली आपल्या भारत देशामध्ये जलालुद्दीन खिलजी वंशाची स्थापना केली. 1296 साली जलालुद्दीन खिलजीच्या सख्या चुलत भावाच्या मुलाने त्याचा खून केला आणि आपल्या सख्या चुलत भावाशी महाराज विवाह केला. त्याचं नाव अलाउद्दीन खिलजी. याच्यामुळे मुसलमान समाजामध्ये धार्मिक विवाह करण्याची प्रथा सुरू झाली. हा इतिहास आहे, कधीतरी इतिहास समजून घ्या. ऐका, दिनांक 3 फेब्रुवारी 1303 साली या कालावधीतून खिलजीने चित्तोडवरती आक्रमण केले आणि त्यावेळी होता राजा रामदेवराय. दुर्दैवाने रामदेवचा पराभूत झाला. ऐका, त्यावेळी पत्नी कशा होत्या, नीट लक्ष देऊन ऐका. पत्नी, ऐका, राणी पद्मावतीने आपल्या पतीचा पराभूत झाला. अनेक तासांपर्यंत
आणि तिच्याशी विवाह केला महाराज. तेव्हाच मानवजात संपली, तेव्हाच मानवजातीला काळिमा फासण्याची घटना घडली महाराज. हा इतिहास आहे, कधीतरी इतिहास समजून घ्या. 1353 साली फिरोजगिरीचा आदिवासी रचना. आता ऐका, 1457 साली आपल्या भारत देशामध्ये एक वासवडी गाव आला. शाळेमध्ये इतिहासकारांनी शिकवलं जातं. तो वासवडी गावात तीर्थयात्री होता, पर्यटन होता, पण नीट लक्ष द्यायला ऐका. तो वासवडी गावात सगळ्यात मोठा भलता चोर होता. त्याने परत भारतातून जाताना 53,000 सोन्याने भरलेले राजे महाराज भारतातून नेले. हा इतिहास आहे. 1459 साली गुरु नानक यांचा जन्म झाला. 1536 साली आपल्या भारत देशामध्ये बाबरने हमला केला महाराज. हाच बाबर 1528 साली अयोध्येला गेल्यावर प्रभू रामचंद्राच्या मंदिरात त्याने नमाज पढला महाराज. त्या ठिकाणी त्याची बाबरी मस्जिद आहे. जाऊन पहा कधी पण. मनाचं सांगत नाही की खरं आहे ते सांगते. जाऊन तिथे बाबरी मस्जिद आहे ती पहा. 1530 साली बाबर मेला. बाबरचा मुलगा हुमायून राजा झाला. 1557 साली हुमायून आला. हुमायूनचा मुलगा अकबर राजा झाला. 1570 साली अकबर आणि राणा प्रताप यांचं घनघोर असं युद्ध झालं. दुर्दैवाने राणा प्रताप यांचा पूर्णपणे पराभव झाला. तरी सुद्धा हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी राणा वनात राहिला. पाचोळा खाऊन एक सैन्य महाराज गोळा करू लागला. हा इतिहास आहे. आणि 15व्या शेवटी याच भारत देशामध्ये, याच महाराष्ट्रामध्ये काहीतरी चांगलं घडलं. आता नीट लक्ष देऊ का? दिनांक 12 जानेवारी 1598 साली लखोजी जाधव यांच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आली, ज्यांचं नाव जिजाबाई साहेब. जिजाबाई साहेबांचा जन्म झाला महाराज 1599 साली. ईस्ट इंडिया कंपनी स्थापना झाली. 1626 साली जहागीर झाला. जहागीरचा मुलगा हुमायून राजा झाला. त्याला भगवान श्री महाशंकराचं मंदिर तोडलं आणि त्या ठिकाणी आपली 8 नंबरची ममता नावाची पत्नीची बाबरी मस्जिद ठेवली. ते ताजमहल नावाचं थडगं आहे ना, तेच ते थडगं. ते आपल्यासाठी बाबरी मस्जिद आहे महाराज. तिथं शंकराचं मंदिर होतं. कधीतरी इतिहास बघा, ऐका. आणि महाराष्ट्रामध्ये आनंदाची बातमी पसरली. ऐका आता ती बातमी काय आहे. दिनांक जून 1629 साली राजमाता जिजाऊंना डोळा लागले. अरे ते डोळे कसे होते? तलवार चालवले, बरोबर कोण भगवद्गीता वाचले, ज्ञानेश्वर वाचले, असले डोळे होते महाराज. आणि महाराष्ट्रात तो दिवस उजाडला. याच भारत देशामध्ये, याच महाराष्ट्रामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावर हिंदू सम्राट, स्वराज्य सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला महाराज. शिवनेरीवर शिवबा जन्मला राजन्माधिपती. शिवनेरीवर शिवबा जन्मला राजन्माधिपती. Thank you.
तोंडावरती शहर येतात, अंगावरती काटे येतात. त्या शब्दाचा अर्थ माहित आहे का? कार वाल्याकडे तर नीट लक्ष देऊ नाही का? छत्रपती शिवाजी महाराज या शब्दाचा अर्थ छळ, छत्ती सत्ती वर असणारे, प्रस्त बोलणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात गाजणारे, शिस्तप्रिय, वाणिज्यते जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राष्ट्राचे हितचिंतक आणि जनतेचा राजा म्हणजेच कोण? छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती संभाजी महाराज की जय! सगळ्यांनी आवाज दिला. तरुण मंडळ, तुमचा आवाज आला पाहिजे. 1 2 छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती शिवाजी महाराज की जय! धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय! सनातन हिंदू धर्म की जय! अहो राजे, हे अशी व्यक्तिमत्व आहे ना ज्यांचं नाव घेतल्यावर त्या अंगावरती शार येतात. वयाच्या एवढ्या 15-16 वर्षे म्हणजे 1646 साली त्यांनी पहिला किल्ला जिंकला, ज्याचं नाव तोरणा किल्ला. 1659 साली अफजलखानाचा फतवा बाहेर काढला. 1663 साली शाहिस्तेखानाची बोट काढली. शाहिस्त्यावर वार, शाहिस्त्यावर वार, महाराष्ट्रात आनंदाची बातमी घडली. नीट लक्ष देऊ नाही का? दिनांक 6 जून 1674 झाले. याच भारत देशामध्ये, याच महाराष्ट्रामध्ये 32 वन झाल्याचं सिंहासन तयार झालं महाराज, आणि त्या सिंहासनावर राजा शिवछत्रपती बसले. तेव्हापासून आपल्या भारत देशाला स्वराज्य हे नाव भेटलं. हा इतिहास आहे. 1680 साली राजा आपल्या सर्वांना निघून गेले. पूर्ण कारभार शंभूराजांकडे आला. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे 1691 साली तेही आपल्या सर्वांना सोडून गेले. आता भारताचा पूर्ण कारभार पेशवाने हातात गेलाय का? 1705 साली इंग्रज भारतामध्ये घुसले. व्यापाराच्या दृष्टीने घुसले आहे का? दिनांक 20 फेब्रुवारी 1707 रोजी औरंगाबाद या ठिकाणी औरंगजेब मेला. 1700 ते 1800 या 100 वर्षाच्या कालावधीत इंग्रजांनी भारतामध्ये घुसून व्यापाराच्या दृष्टीने आपली सत्ता निर्माण केली. हा इतिहास आहे. इतिहास बघा, आशिला कधीतरी वाचायचा इतिहास. दिनांक 1626 साली स्वातंत्र्याचा पहिला उठाव झाला. 1682 साली वंदे मातरम गीत आलं. 1686 साली 1886 साली काँग्रेसची सत्ता स्थापन केली. 1902 साली स्वामी विवेकानंद गेले. 1910 साली गुरु नानक गेले. ऐका, 19